काय नाही मला किती कमवा, फक्त 3 शब्द सांगून पुढे जातो. रस्त्याने चालताना असं चला दोघांनी रामराम घातला पाहिजे, बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसले पाहिजे, आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी झालं पाहिजे. त्या जगण्याला किंमत आहे. हा, चंद्र आहे तोपर्यंत, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव राहणार आहे, आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबा तुकोबाचा गाथा तसा राहणार आहे. पुढे जाऊन सांगा, गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंतच हे जग राहणार आहे. हा, हे का मग हे जाऊन नाही होतं का, बाकी सगळं गेलं तरी चालेल, हे जाऊ दे. ह्याच्यातले हे दिसतंय असं, पण हे नका ठेवा, हे लय खोडीचं आहे. याला इथून वर 5 जण इंद्रिय आहेत, इथून खाली 5 आहेत, 5 आणि 5 10. सगळ्यात सज्जन गडी हा नाक, इनामदार नंबर 1, त्याच्यापेक्षा सज्जन हा, पण सगळ्यात खतरनाक गडी हा, लय डेंजर. आता पुन्हा नीट आहे का, इथून वर किती जण आहे 5, आणि त्या 5 जणांना 5 गोष्टी आवडतात. याला गंध आवडतो, याला गंध लय आवडतो, हा, याला शब्द आवडतो, याला स्पर्श आवडतो, स्पर्श लय आवडतो याला, याला स्पर्श आवडतो, याला गंध आवडतो, याला गोडच आवडतं, पण याला रूप आवडतं, रूप. हा गडी लय कठीण आहे एकटा. याला रूप आवडतं, रूप. कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसाशी पाहतात. प्लॅस्टिकची काय हाती आहे, हा गड्याला रूप आवडत. हा गडी लय डेंजर आहे महाराज, एकटा. बरं या असं खोडीचं आहे. हा जर एका जागेवर उभा राहिला ना, हा एकटा 1.5 किलोमीटर जाऊन येतोय. आणि याचं असं वैशिष्ट्य, याला जर एखादी गोष्ट आवडली ती एवढ्याला कामाला येते. आणि ही सगळी हलकट याचा ऐका, त्या गडी लय डेंजर. हा निघाला फिरायला, अख्खा हा होताच बरोबर. यानं पाहिली कलवरी, याला आवडलीच बा. यानं लगेच मनाला सांगितलं काय करू, म्हणलं मेसेज कर, मेसेज कर. मनानं केला मेसेज, ती पोरगी होती पागल, तिने केला याला मिस कॉल, होतं कौरिक क्षेत्राच्या बाहेर, याचा नव्हता बॅलन्स. यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन, तिच्या भावानं पाहिला ना असा रेटावाला धरून. पोरगी पाहिली, डोळ्यानं सल्ला दिला, मनानं मार खाला अख्ख्या गावाला. आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक कोण, डेंजर गडी हा. म्हणून किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिता येत नाही. दारू पिताना डोळे झाकावाच लागतात, कारण हा गडी नालायक गोष्ट पाहत नाही. पण पिणारा नालायक असल्यामुळे याला झाकीतून तिला आतलू उठितो. म्हणून तो दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतो, बा मी नालायक आहे, मी नालायक आहे. मग त्याला जॉईंट फुटाण्याची गाडी कामून ठेवावं लागते. ही गडी डेंजर आहे. याला रूपात गुंतवा, याला रूपात गुंतवा, याला गंधात गुडवा, याला शब्दात गुंतवा, आणि हे सगळी चांगल्यासाठी वापरा. या जगत साहेबांच्या अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा. याला चांगलं वापरा, पैशाचा वापर योग्य करा. कुणीकडे पैसा, मुलीच्या लग्नाला फटाके 40,000ची, आणि नवरदेव बाहेरा. बाहेर नवरदेव ठॉय 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 ठॉय. ते नवरदेव उड्या हाणायचे, त्याला वाटलं शांताबाई आली. बाकीचे म्हणले फटाके. मग ते कामात गेले का पाण्यात गेले का काम आले. आज 80% लोकांचा पैसा असा भोगत चाललाय. कशात हे पैसे घालायचे साधं. आता हे बिचाऱ्यांनी पहा चांगल्या कामात पैसे घाला. आज एवढे लोक कीर्तनाला आणली, एवढा लोक समाज 2 तास बसला, असा उद्या बसणार नाही. उद्याचा जो कार्यक्रम आहे ना तुमचा, असे उद्या एकानं पुढं शिट्टी आणली, माग हवा गेली हो. चड्डी बी जीन होती, पण दाडकन उपसली बा. पैसा चांगल्या कामात घाला. आणि कधी सांगून ठेवतो, पैसा चांगल्या कामात गेला की लक्ष्मी दुप्पट होते. आणि आज आपला सगळा पैसा कसा चाललाय बोगस. आता सगळ्या लोकांना मोबाईल आहे का नाही, आहे का नाही. मग आता लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे.
एका मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. 350 नावं छापीतून उन्हात पत्रिका वाटीत बोंबलं तिंडतो. आणि ज्याची पोरगी पळून गेली त्याचे आशीर्वाद आपल्या पोरीला, त्याचीच सापडा ना अजून. याला बाळातपणाचे पैसे घालायचे कसे ते बी. पूर्वी चांगले लोक पूर्वी चांगले लोक हातात तांदूळ देत होते, आता ते पिशव्या केल्यात. आता पिशव्या लोक फुटतीच नाही. आता लोक वैतागले, पिशव्याच फेकून आणतात लोक. लफड्याचे लग्न कशातही पैसे घालायचे. पाया पडून सांगतो जगताप अभिष्टतेला सगळ्या लोकांना, पंक्ती तुम्ही कशाही घाला पण पाया पडून सांगतो पंगत ही आता मांडी घालूनच घालावी असा नियम आहे. पण तुमच्या पैशाला आलाय ऊत. तुम्ही आता टेबलानं घालायला लागली ठीक आहे, पण उभ्यानं घालू नका. ते जेवण आपलं नाही. ही भिकार सवय लावली, पैशाचा वापर झाला. हृदय म्हणला टाकली तर मिळाली. एकाला भात सापडला तर वरण सापडलं, तेवढ्यात एकानं धक्का लावला तो भातही सांडला. ते वैतागलं म्हणला उडत गेलं लग्न. दणकून वाढीचा पण उगाच उभ्यानं जेवण घालायची. आणि कुटीचं लग्न, कुटीचं. आणि या वाडी गुलाबजाम. पूर्वी गुलाबजामू तरी गोल होता, आता तोय बदललाय. असा आलाय गुलाबजामू. आता म्हाताऱ्याने तोंडात फेकला, ते नागपुरीत घुसला गुलाबजामू. त्याच्या पाठीत बुक्का आणला, नाही तर मेलं होतं म्हातारं. पण काही करीत बसायचं आपलं येण्यावर. आता लग्नात एक फाजील पद्धत आली. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय, तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना 35ला. तो आता 99ला झाला, नाही तर 35लाच होता पहिला. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. बहर फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आहे आता. बहर फूल बरसा मेरा महबूब आया है. जमलं का नाही? मेरा महबूब आया है. आणि तो महबूब चालवतो कसं माहिती का? आणि त्याच्या पुढं फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका बेवडे दे. ते मरणाची क्वार्टर बेतन त्याला का आला फुलं? नाही नाही नाही. हे देवा पांडुरंगा, मायबापा पंढरीनाथ, सगळं माझं केलं तरी चालेल, नको जाऊ देव भंगा. गात्र माझे पांडुरंगा. गात्र म्हणजे इंद्रिय. मग इंद्रिय कशाला ठेव? कथेची सामुग्री देयावसनावरी. कीर्तन करण्यासाठी हात टाळी वाजव, हात भजन करण्यासाठी टाळी वाजवण्यासाठी हात ठेव, तीर्थयात्रा करण्यासाठी पाय ठेव, रूप पाहण्यासाठी डोळे ठेव, आणि कीर्तन ऐकण्यासाठी कान ठेव. देह अवसनावरी नको जाऊ देव भंगा. गात्र माझे पांडुरंगा. म्हणून ह्या सगळे नगरसेवक मंडळी, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गणेशदादा जगताप, भारतनाना चोखंडे, दिनेश भिंताडे, चंद्रकांत हिवरकर, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, जगताप साहेबांच्या परिवाराला उदंड आयुष्य देव. गायकवादक, गुणीचल, माईक सिस्टीम, कीर्तनात बसलेली माणसं 2 तास मायापुढं बसून झाले. तुम्हाला कशाची आठवण आली का? महाच स्वर्ग आहे. हां, मी तुमचं आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. अशी जिरवा माझी मध्ये झाला कार्यक्रम. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय विठ्ठल.
पुढे करा क्षमा अपराध माझा नाही विचारला करा क्षमा अपराध करा क्षमा अपराध तुकाराम म्हणाली गवारदार विठ्ठल उठाता. काही अभंग उपदेश आहेत, काही अभंग मागणी आहेत, पण आजचा जो अभंग आहे हा अभंग तुकोबरायचा आहे. कडवे 4 आहेत, पण विनंती आहे, प्रार्थना आहे. उपदेश वेगळा आहे, विनंती वेगळी आहे. बस खाली ना. विनंती वेगळी आहे, तिकडं लक्ष देऊ. विनंती वेगळी आहे, प्रार्थना वेगळी आहे आणि उपदेश वेगळा आहे. उदाहरणार्थ आता तरी पुढे हाची दोष उपदेश आहे, क्षणोक्षणी हाची आपला तो एक देव करून घ्या उपदेश आहे. क्षणोक्षणी हाची करा विचार उपदेश आहे. पण आजचा जो अभंग आहे हा विनंती आहे, विनंती आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, नाही तर मी यायचं नाही. इथं काही लय दिवस राहायचं नाही. सगळ्याची गॅरंटी. याची काय गॅरंटी? याची काय गॅरंटी? हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला, आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला. तो जर ॲम्ब्युलन्स मध्ये आला गेला, सगळ्याची गॅरंटी. याची काय गॅरंटी? इलेक्ट्रिकच्या दुकानामध्ये गेल्यानंतर बल्ब आला म्हणतो किती दिवस वापर बदलून देईल. अहो ही बल्बची गॅरंटी आहे, विकणाऱ्याची गॅरंटी काय? पैसे मोजतानाच मिळाला. आणि बल्ब घेणाराची गॅरंटी काय? बसवायला गेला व्होल्टेजमध्ये, व्होल्टेज वाढलं, बल्ब नाही लागला पण याचा नंबर लागला. एक वाक्य सांगतो तेवढं ध्यानात ठेवा. आयुष्यामध्ये एक संघ आपण काही आणलं नाही, जाताना आपल्याला काही न्यायचं नाही, मग आयुष्यामध्ये चिंता करायची काही कारणच नाही. सरळ उत्तर सांगू, उत्पत्ती देव आहे, स्थिती ही देव आहे आणि लय ही देवच आहे. पुरावा आहे का? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. चिंता करायची नाही. आणि आपल्या डोक्याची केस आपल्या डोळ्यात देखत पिकली, काय केलं आपण? तू जर लय श्रीमंत आहे तर का मोर्चा काढला नाही एखादा? केस का पिकली? आमरण उपोषण. तू मेला तरी केस परत फुटणार नाहीत. वाक्य लिहून ठेवायचं आणि पुढे चालायचं. नॅचरल थिंग ज्यादा चॅलेंज इन द वर्ल्ड. नैसर्गिक गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही, गप राहायचं. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर, पहिली नाहीत. एक नावी ठेव महिन्यानं चाल, पण पहिली नाहीत. दात पडले ना पडले, दररोज सोन्याचा बसव, तुला लखपती येतं. पण नॅचरल थिंग जे नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने केलेल्या गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. जे नैसर्गिक आहे ते. सावळ्या माणसानं कधीच मेकअप करण्याचा नालायकपणा करायचा नाही, करायचाच नाही. सावळ्या माणसानं पावडर लावायची काय करत? तू सावळा आहेच ना, मग तू पावडर मध्ये जरी मुंडक गुंतून झोपला सावळाच. मग तू मेकअप करायची नाही, त्याऐवजी तू एखादा चांगला पदार्थ रोज खात जाय का जेणेकरून 2-3 दिवस जास्त जगशील. नैसर्गिक गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. पुरावा आहे का? 9वाचा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले. बस चिंता करायची नाही. आपण येताना काय आणलं नाही, जाताना काय न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. चिंता करायची काही काम नाही. चिंताच करायची असली तर आपल्या हातात काय आहे? काय आपल्या हातात? आतापर्यंत जगात सगळे शोध लागले, सगळे शोध लागले. मंगळावर लोक जाऊन आले, पाणी घेऊन आले, मग रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला का? साखर काढणारा साखर सम्राट झाला, शाळा काढणारा शिक्षण सम्राट झाला. रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला का? नाही. ते तुमच्या हातात नाही, तुम्ही डोकं लावायचं नाही तिथं. मग आतापर्यंत एवढे MIDC प्रकल्प आल्या, असा प्रकल्प का डोक्यात नाही आला कोणाच्या? रक्त बनवायचा कारखाना काढू, दारूचा त्याला जॉईंट काढू, हे का काढू नये? आला का? नाही. झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा. देश वाचवा, पर्यावरण वाचवा. पर्यावरणाचा समतोलल्या, भीतीवरल्या, मुतारीवरल्या, संडासातल्या, एसटीतल्या, टेमवरल्या, कॉलेजच्या गेटवरल्या, भिताडांवरल्या, कुडाईल्या कुडाईल्या कुडाईल्या. इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण. एवढी झाडं गेली कुठं? दरवर्षी वृक्षारोपण. खड्डा तोच, खड्डा उकरायचा फक्त. फोटो आला गेले, यांनी लावले झाड मेले. एका वाक्य सांगतो ध्यानात ठेवा. झाडांना पालवी कोण फोडतो? शोध लागला.
बोलत जायचं कीर्तनाला, लागला नाही की झाले 2 बोलत जायचं, भामटेवानी बसायचं नाही. हां, काय आपल्याला काही टेन्शन नाही, रिलॅक्स झालायचं. 2 तिसरं वाक्य, मेडिकल सायन्स हाय डेव्हलपमेंट झालंय, हाय डेव्हलपमेंट. पांढऱ्या पिशी कमी पडल्या, भरा सलाईन. वाढवा, तांबड्या कमी झाल्या, पुन्हा उलट सलाईन भरा, तांबडीत पांढरी घाला. नुईनी जमती नाही, उचला याला. शोध लागले, बायपास झाली. हृदय सुद्धा काही काळ बाजूला ठेवून व्यक्ती जिवंत ठेवता येते, पण मारताने काय जातं हे अजून एकाही डॉक्टरला सापडलं नाही. डॉक्टर देखत पेशंट गेलं, डॉक्टर उभंच होतं कायनात वायरी घालून. गेलं, बिल 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 बिल. पेशंट जाऊ द्या, बिल येऊ द्या. शोध नाही लागला. 3 वाक्य. 4थं वाक्य, स्त्री गरोदर आहे, हो. 3रा महिना आहे, हो, चेक करा. मुलगी आहे का, ठेवू नका. मुलगा आहे का, राहू द्या. मुलगाच का ठेवा, तर तोच फक्त बापाला खात्रीशीर हाणू शकतो. बापाला हाताखालून काढण्याची ताकद फक्त पोरातच आहे. त्याला जेव्हा लहर येईल तेव्हा तो बापावर कहर केल्याशिवाय राहणार. मुलगी, बाळ बाहेर आलं, आईच्या स्तनात दूध तयार झालं, पण बाळाला लागणारं दूध आईच्या स्तनात कोण निर्माण करतो, शोध लागला नाही. मग एखादं डॉक्टर म्हणेल घडू शकतं, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचाही निमा वाट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पिलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पिलं पाहिजे. पण त्याच्या बापाला पोरग का पित नाही? पुरावा म्या बोलविल्या, वेद बोले. पुरावा वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता. पुरावा काय माझी या भक्ता संसाराची चिंता. पुरावा पती लक्ष्मीचा झालं तसे, पती लक्ष्मीचा झाला तसे. पती लक्ष्मीचा पती लक्ष्मीचा नको नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करू कोणाच्या. नाच. अरे तुम्ही त्या मागशाला दिसू दे ना, खाली बसले तर बाजूला जा. मागशाला अडचण न करू. विठाला विठाला अभंगातले 2 मुद्दे संपलेत. बारीक काय घेत अभंगातले 2 मुद्दे संपले. ध्यानात आलं. पहिला हा अभंग तुकोबारायांचा आहे, कडवे 4 आहेत आणि विनंती आहे. दुसरा अभंग चिंता करायचं काही कारण नाही. किती कमवा, पावशे सुतले, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडका, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुले, 1 हार आणि मुठभर तांदूळ. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे. GST धरून 240. एवढीच आपली इस्टेट. ध्यानात राहील तेवढी ध्यानात ठेवा. आणि किती कमवा, कपाळाला ठोकळाच. नोट नाही म्हणून नोटाबंदी झाली, ठोकळाबंदी नाही झाली. कारण ठोकळा सगळ्यांनाच लागणार आहे. चिंता करायची नाही. आता तुम्ही बोलायचं आणि मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं. आवाज सॉफ्टकार येत नाही. क्लिअर? हा, येईल. तुमचा बंद झाला का माझा आला? हा चला. आवाज येतोय पण ती थोडी टाकेल राहते 15ची. आवाज विठाला विठाला. बस आता विक्षेप न करू. काय होतं आता करंट लागलाय तुम्हाला ऐकणारांचा, मग मजा राहत नाही त्याच्यात. 2 मुद्दे झाले. तिसरा मुद्दा आज. तिसरा मुद्दा कीर्तनाला सुरुवात म्हणजे अभंगात घुसायचं आहे. पहिला मुद्दा क्लिअर झालाय. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. चिंता करायची नाही. 2
दोन चिंता करायची नाही. आणि तिसरा मुद्दा आहे, आज आपण सगळेजण आदरणीय संजयजी जगताप यांच्या अभिष्ट चिंतनासाठी आपण सगळेजण जमलो आहोत. त्याच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गणेशदादा जगताप, भरतदादा चोखंडे, दिनेश भिंताडे, जगन्नाथ हिवरकर. कार्यक्रमाचे आयोजक समज गायक गुणीजन, गायक, वादक, स्टेजवरील मंडळी, माईक सिस्टीमवाले, त्यांचे कार्यकर्ते, संयोजक. संजयजी जगताप साहेबांच्या अभिष्टचिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने, गायक वादकांच्या वतीने आपण त्यांना ह्याच शुभेच्छा देऊ की त्यांचा 100वा सुद्धा आपल्याकडून व्हावा. हां, हे 100 आणि इंदुरीकरचं कीर्तन ठेवलं म्हणलं होणार, याच्यात शंका नाही. आपलं कीर्तन वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात दुसरा बंगला होतोय. हा, फक्त आपण सांगू तसं ऐकायचं, नाही तर पहिला जातोय. हो, आणि या अभिष्टचिंतनाला त्यांचे कार्यकर्ते, गायक वादक, नगरसेवक मंडळी, गेस्ट स्टेजवरचे उपस्थित मान्यवर, गायक वादक, माई सिस्टीमवाले, मंडपवाले, सगळे कीर्तनाला बसलेले भाविक परिसरातील गायक वादक गुणीजन, त्यांच्या अभिष्टचिंतनाला सुरुवात करणे आपण देवाकडे एक मागू देवा. शेतकरी वर्ग आणि कष्टकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे आणि हिंदू संस्कृती असेच जतन राहून प्रत्येक कष्टकरी माणसाच्या गालावर हसू राहू दे, ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. देवाकडे एवढंच मागा देवा, प्रत्येक माणसाच्या गालावर जे दुर्मिळ झालंय ते हसू आहे. आणि या जगताप परिवाराच्या बाबतीमध्ये एकच वाक्य सांगायचं, फक्त लिहून घ्या वाक्य. कोणतीही व्यक्ती मोठी व्हायची असेल तर त्याला 3 गोष्टी लागतात, ध्यानात ठेवा. 1, त्याला प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2, प्रयत्न चांगले पाहिजेत. आणि 3, कुणाची तरी कृपा पाहिजे. तसा माणूस मोठा होऊ शकत नाही. कोणताही माणूस प्रारब्धाशिवाय मोठा होऊ शकत नाही. म्हणजे जगताप साहेबांचं ते प्रारब्ध आहे. एवढा मोठा शेठ होऊन एवढ्या बँकेचा चेअरमन. हे काय, हे काय बोलायचं, हे काय प्रारब्ध. आता वाक्य अगर आता करण लावून घ्या. प्रारब्ध जरी तुमचं उत्तम असेल आणि त्याला जर प्रयत्न नसेल तर ते प्रारब्ध फेल आहे. पुन्हा उलट आहे का, प्रारब्धही अनुकूल आहे, प्रयत्नही चांगले आहेत, पण आशीर्वाद किंवा कृपा जर कुणाची नसेल तर पहिल्या दोन्ही गोष्टी फेल आहेत. पुन्हा उलट आहे का. आणि ह्या 3 गोष्टी ज्याच्यावर अवलंबून आहे त्याचं नाव कर्म आहे. प्रारब्ध अवलंबून कर्मावर, प्रयत्न अवलंबून कर्मावर, आणि प्रयत्न कृपा सुद्धा अवलंबून. उदाहरण एका मिनिटात राजा दशरथाच्या पोटी राम जन्माला आला, हे त्याचं प्रारब्ध आहे. शब्द निळा. मोबाईलमध्ये डोकं नका घालू बसू, इकडे लक्ष द्या बारीक. काय VIP नाही आपण, असं कोणचाही उठलं नाही फोन, उगाच आपलं दरिद्रवाणी त्याच्या डोकं घालत बसायचं तिकडनं. कसं जगावं. आतली चड्डी नाही, काही ना 6,000चा मोबाईल आहे हातात, आणि आतली चड्डीच नाही, चैन उघडी ना आतूनही मोकळा. कायम रेंजमध्ये, कायम रेंजमध्ये. कधीच कवरे क्षेत्राच्या बाहेर नाही, कायम रेंज. हो चला. काय होतं आता, मुद्दा क्लिअर होता. 3 शब्दातच फिरायचं आपल्याला. राजा दशरथाच्या पोटी राम जन्माला आला, हे त्याचं प्रारब्ध आहे. पुढं वाक्य ऐका बरं का आता. पण मृत्यूशय्यावर राजा दशरथ पडलं. राजा दशरथाने कौशल्याच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि राजा दशरथ कौशल्याला मरताले म्हणतो, कौशल्य तुझ्या मांडीवर डोकं ठेवून रडणारा जरा कोण आहे, विचार विचार कौशल्य विचार. जनकाचा व्ययी आहे कौशल्य, रामाचा बाप आहे कौशल्य, आज राजाचा मुलगा आहे आणि क्षत्रिय कुलातला सूर्यवंशातला सगळ्यात मोठा राजा आहे मी. पण मला 4 पोरं असून सुद्धा मला मरताना पाणी पाजायला कोणी नाही. कौशल्य ऐक, कौशल्य ऐक. राजा दशरथाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली आल्या. राजा दशरथाने कौशल्याला सांगितलं, कौशल्य समोरच्या भिंतीवर मला चित्र दिसतंय. कौशल्य चित्र, नदी वाहते. कौशल्य नदीच्या कडेला झाड आहेत आणि झाडाजवळ झोपडी आहे आणि झोपडी पुढे आंधळे आई वडील बसलेत आणि मी झारीनं पाणी घेऊन गेलोय. त्यांनी मला शाप दिलाय. राजा दशरथ जागेवर मेला. आता उत्तर ऐका.
राम जन्माला आला दशरथाच्या पोटी हे त्याचं प्रारब्ध आहे, पण राजा पुत्र शोकाने मेला हे त्याचं कर्म आहे. आता उलट ऐका, राजा दशरथ कौशल्याच्या मांडीवर मेला हे त्याचं कर्म आहे, पण जटायू सारखा पक्षी रामाच्या मांडीवर मेला हे त्याचं प्रारब्ध आहे. पुन्हा नीट ऐका, जटायू पक्षी आहे, रामाच्या मांडीवर डोकं ठेवलंय आणि रामचंद्राने हात फिरवलाय जटायूच्या अंगावरून आणि रामचंद्रजी म्हणतात, बोल, अरे उत्पत्ती मी आहे, स्थितीही मी आहे आणि लयही मीच आहे, बोल तुला आयुष्य देऊ की तुझं शरीर सुंदर बनवून देऊ. डोळ्यातून पाणी आलेल्या जटायूने सांगितलं, रामचंद्रजी तुम्ही मला किती सुंदर शरीर दिलं तरी ते एक दिवस नाश पावणार आहे आणि तुम्ही मला कितीही आयुष्य दिलं तरी ते एक दिवस संपणार आहे, पण तुमची मांडी मला कधी मिळणार नाही. तुम्ही मला काहीच देऊ नका, मला तुमची मांडी द्या. दशरथ पुत्र शोकाने मेला हे कर्म आहे आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला हे त्याचं प्रारब्ध आहे. पुन्हा उलट ऐका, जिला 9 महिने मुलगा खुशीत ठेवला तिच्या स्तनातलं दूध प्याला नाही हे तिचं कर्म आहे, पण जिनं खुशीतच ठेवला नाही तिचं आईतं दूध प्यायला गेला हे तिचं प्रारब्ध आहे. पुन्हा उलट ऐका, मेकअप करून दूध प्यायला गेली, कायमची मेली, बाहेर नाही आली हे तिचं कर्म आहे, पण फाटक्या लुगड्यातल्या शबरीला राम भेटायला गेला हे तिचं प्रारब्ध आहे. पुढे ऐका, अख्ख्या जगाने छळ करून गाथा पाण्यात टाकला हे तुकोबरायचं कर्म आहे, पण वैकुंठाला न्यायला देव आला हे तुकोबरायचं प्रारब्ध आहे. कर्म चांगलं करा. जी माणसं नोकरीला असताना प्रामाणिकपणे नोकरी केल्या ती रिटायर झाल्यावर सुखी आहेत, पण ज्यांनी पगारालाच हात लावला नाही, नुसता मालच छापीत राहिला, रिटायर झाल्यावर येडे झाले. असे हिंडाच्या गावात सुख नॉर्वे असा येतो आरतीला दोघांना पाहे ना इकडून घेतो आणि खातो कोण इकडून. मग तुम्ही माना नाही तर नका मानो, माना नाही तर नका मानो 17व्या अध्यायातली ओवी सांगतो, झाड जाणी जे फुले, मानत जाणी जे बोलेन, भोगे जाणी जे केले कर्म. संजयजी जगतापांच्या अभिष्ट चिंतनाला शुभेच्छा देताना या व्यक्तीचं प्रारब्धही आहे, प्रयत्नही आहे आणि सोपान काका सारख्यांचा आशीर्वादही आहे. प्रारब्धही आहे, कोणी मोठा होत नाही, असं कोणी उठायचं नाही, गपचिप राय, कोणी उठायचं माझ्या पोराला पाकळ शिकवा, तेव्हा आबाज पेंड का इथं पाखवाद्याचं याडं निघलं तुझं कुठं शिकतो. कोणी उठायचं माझ्या पोराला कीर्तन शिकवा, कीर्तन करायचीच कचा क्वाटरी पेतात, तुझ्या कुठं नेतो बावलाटासारखं असं चालतं का. कोणी उठायचं नाही, हे नाही चालत. 48% मार्क पडले, मेडिकलला ॲडमिशन घ्यायला निघला का, भोंगळा करून हल्ला पाहिजे तुला. हार्टला ॲडमिशन घे, गणपती उडवाया काम येशील, काय करतो तुला मेडिकलला घालून का माणसं मारितो काय. इथं 90% बोंबलं तिंडत आणि तू 48 अगरबत्ती कुठं लावतो. तू बरं आहे गणपती बुडवायला, नवरदेव मिरवायला, बाई वाड्या होया आणि राहतो भाड्याच्या घरात. भाड्याच्या घरात राहतो, बाईला वाड्यावर बोलितो, काय माणसं आहे. बाई कुठे येईल पण तुला राहिला घर कुठे येईल. माझाच क्वालिटी ती क्वालिटी, याच्यावर तुमचं मत काय. क्वालिटी ती तिथं चालत नाही काही. किती लोक म्हणते लय मी डॉक्टर झाले, होऊ द्या, विद्वान डॉक्टरला पेशंट आहेच. किती इंजिनियर होऊ द्या, कितीही ब्रिलियंट इंजिनियरला कॉन्ट्रॅक्ट आहे, माशे मधले इंजिनियर नाही येत. उद्घाटनाच्या बंदरच वाहून गेला, उद्या उद्घाटन फुटला, बरा रातचा मुरुम, घ्या सकाळी रिबीन कापून दुपारी जाऊ द्या वाहून. असे लई आहेत. 3 गोळ्या घेतल्या तरी सर्दी जाईना. तुला डॉक्टरच कसा आहे, तू गेलाच का त्याच्याकडं. त्याची शेवटची गोळी घेतली तरी तू जाणार नाही नीटवर. क्वालिटी ती क्वालिटी, क्वांटिटी ती क्वांटिटी. आणि आज पाया पडून सांगतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये क्वांटिटी वाढल्यामुळे क्वालिटी कमी झाली, क्वालिटी राहिली नाही. मला क्वालिटीच नाही.